till the last lecture, we saw what are the types of elasticity of demand, the subtypes of those elasticity of demand. उसके साथ हमने देखा कि हम कौन से मेजर्स से इलास्टिसिटी को कैलकुलेट कर सकते हैं. व्हाट आर द मेजर्स और मेजरमेंट टाइप्स ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड. आपको याद है? क्या आपको याद है? ये हमने देखा था, हमने एक परसेंटेज मेथड देखा था, फिर उसके बाद हमने और एक मेथड देखा था, यस, ज्योमेट्रिक मेथड देखा था जो हमें यस मार्शल ने बताया था. सो लेट्स गो, एक बार उसका रिवीजन कर लेते हैं और हम जाते हैं. ओके, चला बघूया. सो पहिली होती पर्सेंटेज मेथड, ज्याच्यात आपण बघितलं होतं पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस दॅट इज ऑफ द क्वांटिटी डिमांडेड, असं आपण कॅल्क्युलेट करत होतो. आपण एक सम पण सॉल्व्ह केलं होतं त्याच्याशी रिलेटेड. देन आपण बघितली होती पॉइंट मेथड, जी होती जॉमेट्रिक मेथड, त्याला जॉमेट्रिक मेथड असं पण म्हणतात. ओके, आणि ही मेथड दिली होती मार्शल याने, आणि त्याच्यात आपण बघितलं होतं की लोअर सेगमेंट डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट असा फॉर्म्युला होता, आणि आपण त्या प्रकारे ऍक्च्युअली काही सम्स पण बघितले होते, बरोबर. आणि त्याच्यावरनं आपण हे बघितलं होतं की जर समजा आपली तो जो लोअर सेगमेंट डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट हा रेशो 1 आला, तर तुमची डिमांड, तुमची जी इलास्टिसिटी असते ती युनिटरी इलास्टिक असते, बरोबर. मोर दॅन 1 असेल तर काय असते रे, इलास्टिक की इनइलास्टिक? मोर दॅन 1 म्हणजे इलास्टिक की इनइलास्टिक, सांगा बरं. रिलेटिव्हली इलास्टिक. करेक्ट, रिलेटिव्हली इलास्टिक असते. आणि जर इन्फिनाइट असेल तर त्याचा अर्थ असतो इट्स इन्फायनाइट इलास्टिक, परफेक्टली इलास्टिक, बरोबर. त्याच्यानंतर जर समजा म्हणजे जर समजा लेस दॅन 1 असेल तर काय असतं? रिलेटिव्हली इनइलास्टिक. व्हेरी गुड, रिलेटिव्हली इनइलास्टिक. आणि 0 असेल तर परफेक्टली इनइलास्टिक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि जरा तुमचे माईक ओपन ठेवा बरं. करेक्ट, परफेक्टली इनइलास्टिक. जरा तुमचे माईक ओपन ठेवा जेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारते. दरवेळी मला तुम्हाला जागा करायला नाही लागतं का मग? ओके, सो आपण ते पाहिलं होतं. अँड देन यप, आज आपल्याला एक वेगळी मेथड शिकवायची ज्याच्याबद्दल आपण थोडीशी इंट्रोडक्शन बघणार होतो, बरोबर. सॉरी, बघितली होती, आणि आता आपण कम्प्लीट बघणार आहोत. ओके, the third method is arc elasticity of demand. Okay, so its definition is arc elasticity demand measures elasticity between 2 points on a curve. तो अभी तक हम क्या कर रहे थे, P मतलब एक ही पॉइंट देख रहे थे, राइट. उसके ऊपर से ऊपर वाला अप्पर सेगमेंट और लोअर सेगमेंट के बारे में देख रहे थे, राइट. आता आज आपण काय बघणार आहोत की जर समजा इलास्टिसिटी मतलब डिमांड कर्व मध्ये जे 2 पॉइंट आहेत, त्या 2 पॉइंटच्या मध्ये किती इलास्टिसिटी आहे हे चेक करणार आहोत आपण. ओके, आणि त्याच्यासाठी आपल्याला मिड पॉइंट शोधून काढायला लागतो. सो आर्क इलास्टिसिटी ऑफ डिमांड मेजर्स इलास्टिसिटी बिटवीन 2 पॉइंट्स ऑन अ कर्व. कारण बघा, आता असा विचार करा की जेव्हा तुम्ही स्ट्रेट लाईन बघत असता, सो स्ट्रेट लाईनवर आपल्याला कळतं की PA, PB, P पॉइंट वरून वर खाली, लोअर सेगमेंट अप्पर सेगमेंट, दिस इज इजी टू कैलकुलेट. लेकिन हर बार ऐसे नहीं होता. डिमांड कर्व कई बार कर्वी भी रहता है, राइट. स्ट्रेट लाइन नहीं रहता, मल्टीपल टाइम स्ट्रेट लाइन नहीं रहता. ओके, तो उस टाइम कैसे करना पड़ता है? उस टाइम हमें आर्क इलास्टिसिटी डिमांड, इलास्टिसिटी ऑफ डिमांड का मेथड चूज करना पड़ता है. ओके, तो उसमें क्या करते हैं हम, वो कर्व में से 2 पॉइंट चूज कर लेते हैं और 2 पॉइंट का मिड पॉइंट निकालते हैं, और वो मिड पॉइंट लेकर हम उसका इलास्टिसिटी ऑफ डिमांड फाइंड आउट करते हैं. Okay, so definition becomes arc elasticity of demand measures elasticity between 2 points on a curve using a midpoint between those 2 points or those 2 curves. Okay, on most curves the elasticity of curve varies depending on where you are. तो इलास्टिसिटी हमने देखा था, बीच में तो यूनिटरी है, ऊपर गए तो थोड़ा सा मतलब ऐसा, अगर स्लोप है तो ऊपर गए तो इलास्टिक हुआ, नीचे है तो इनइलास्टिक हुआ, ऐसे हमने लास्ट मेथड में देखा था, बघितलं होतं आपण, बरोबर. टू कैलकुलेट आर्क इलास्टिसिटी ऑफ डिमांड वी फर्स्ट टेक द मिड पॉइंट्स इन बिटवीन. तो हमें पहले क्या करना है, मिड पॉइंट्स कैलकुलेट करना है. ओके, वंस वी हैव मिड पॉइंट
वी कॅल्क्युलेट PED, प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड, इन युजुअल वे. तर मिड पॉइंट कसं करणार, पहिला पॉइंट प्लस दूसरा पॉइंट डिवाइडेड बाय 2. क्वांटिटी के बारे में सोच रहे तो क्वांटिटी 1 प्लस क्वांटिटी 2 डिवाइडेड बाय 2. अगर ये मिड पॉइंट क्वांटिटी हो गया, मिड पॉइंट प्राइस कैसे हो सकता है, P1 प्राइस 1 प्लस प्राइस 2 डिवाइडेड बाय 2. हे सगळं पुढच्या आपण एक सम सॉल्व्ह केला त्यात बघणार होतो. ओके, आय एम गोइंग टू एक्सप्लेन इट. जस्ट आता मी तुम्हाला फॉर्म्युलांची ओळख करून देते. तुम्हाला माहिती आहे का फॉर्म्युलांचं सॉरी फॉर्म्युला या इंग्लिश शब्दाचं अनेक वचन काय आहे, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, माहित नाही तुम्हाला खरंच? ओके, सो त्याचं नाही माहित. त्या फॉर्म्युला असा शब्द आहे राईट. पण फॉर्म्युला या शब्दाला तुम्ही जेव्हा सो ओके, हा माझा सुंदर असं ड्रॉइंग आहे असं बघा. ओके, सो हा तुमचा फॉर्म्युला असा सिंग्युलर शब्द आहे बरोबर. तर याच शब्दाला एच्या पुढे ई लावला जातो आणि त्याचं होतं प्लुरल, फॉर्म्युले असं म्हटलं जातं याला. आणि फॉर्म्युले हे त्याचं प्लुरल झालं, वेरॅज नुसतं फॉर्म्युला असं म्हटलं ए पर्यंत, देन इट इज सिंग्युलर. येतंय लक्षात? लक्षात ठेवा, आता पुढच्या वेळी तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. येस, सो हे जे फॉर्म्युले आहे ते आपण जस्ट पाहून घेऊया. ओके, आर्क इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा फॉर्म्युला आहे Q2 मायनस Q1 डिवायडेड बाय मिड पॉइंट Q, या सगळ्याला होल डिवायडेड बाय P2 मायनस P1 डिवायडेड बाय मिड पॉइंट P. आणि म्हणजे आता तुम्हाला तुमच्या सोप्या ह्याच्यात लिहून घ्यायचं असेल, वह्या तुमच्याकडे असतीलच राईट, लिहून घ्या बरं तुमच्याकडच्या वहीत. मी तुम्हाला सोप्या काय म्हणू लक्षात येईल अशा ह्याच्यात दाखवते. सो Q2 मायनस, व्हेरी गुड व्हेरी गुड, ज्यांनी लिहिलाय त्यांच्यासाठी चांगला आहे. ओके, Q2 मायनस Q1 डिवायडेड बाय मिड पॉइंट P. सो मी PM असंच लिहिते. ओके, इथे सॉरी PQ, सॉरी नॉट PQ, QM म्हणजे मिड पॉइंट Q. ओके, आणि ह्या सगळ्याला डिवायडेड बाय केलंय होल P2 मायनस P1. P2 म्हणजे न्यू प्राइस आहे, P1 म्हणजे ओल्ड प्राइस आहे. तसंच Q2 म्हणजे पण न्यू क्वांटिटी आहे आणि Q1 म्हणजे ओल्ड क्वांटिटी आहे, आणि त्याला मिड पॉइंट P, दॅट इज PM बरोबर. म्हणजेच तुम्ही जर हा फॉर्म्युला करेक्ट लिहायचा, हे तुम्ही इथपर्यंत लिहिलं असेल होपफुली लास्ट टाइमला. आता याच्यानंतर थोडंसं इकडे बघा. ओके, जर तुम्हाला त्याचं सिम्प्लिफाईड फॉर्म करायचा असेल तर तुम्हाला करायला लागतं Q2 मायनस Q1 अपॉन M QM मल्टिप्लाइड बाय, सांगा बरं मला काय कराल. जर मी आता हे डिव्हिजन होतं की नाही ही मोठी, मला त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मी इकडे न्यूमरेटरला काय लिहायला पाहिजे, न्यूमरेटर म्हणजे अंश, अंशाला काय लिहायला पाहिजे इथे, मल्टिप्लिकेशन म्हणजे अपोजिट ऑफ डिव्हिजन बरोबर. सो डिव्हिजन मध्ये P2 मायनस P1 हा न्यूमरेटर आहे, तो करेक्ट, तर तो जाईल, येस, तो जाईल खाली. जो आत्ता डिव्हिजन मध्ये वरती दिसतोय तो करेक्ट, तो मल्टिप्लिकेशन मध्ये जातो खाली, आणि तुमचं जे खालचा म्हणजे खालचा छेद म्हणजे डिनॉमिनेटर असतो तो जातो वर. हे त्याचं सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे. येतंय का लक्षात? येस मॅम. लिहून घ्या, जर लिहून घेतलं नसेल तर मी तुम्हाला, व्हेरी गुड, मी तुम्हाला 10 सेकंद दिलेत, लिहून घ्या पटपट पटपट जर लिहून घ्यायचं असेल तर. ओके, व्हेरी गुड, झालं सगळ्यांचं लिहून? येस मॅम, झालं. येस, आणि आता जर राहिलं असेल तर व्हिडिओ बघायचे आणि त्यात ते लिहिलेलं असणार आहे ते दिसेल तुम्हाला. ओके, सो लेट्स सी, फॉर्म्युले तर आपण पाहिले, आता आपण त्याच्या प्रकारे येणारी गणितं पण पाहूया. ओके, सो द मिड पॉइंट ऑफ Q, आता बघा इथे तुम्हाला दिलंय Q
मध्ये तुमचा Q1 आहे, असा विचार करा की पहिली प्राइस 10 होती, ती वाढून 14 झाली. सो आता मी तुम्हाला इथे असं लिहून देते की ही आहे तुमची P1, ओके, आणि ही आहे तुमची P2, ओके, आणि ही आहे तुमची Q1. कशावरनं Q1 काढली तुमच्या लक्षात येत आहे, राईट? मी काय केलं, हा जो डिमांड ग्राफ आहे की नाही, ते P1 चा पॉइंट जोडला आणि तो जिथे त्या ग्राफला जोडला जातोय तीच रेषा खाली जोडली आहे. ओके, सो मला कळलं हा Q1 आहे. आणि तसंच इकडे बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येते P2 चा पॉइंट B ला जोडला आणि तोच पॉइंट जर खाली ओढलात तुम्ही तर तो 80 पर्यंत पोहोचतो. सो 80 इज अ Q2. बरोबर. मग आता मला तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे मिड पॉइंट काढण्यासाठी काय काय वापरतात. तुम्ही लिहिता राईट माझ्या बरोबर? सो आता तुम्हाला मिड पॉइंट काढण्यासाठी काय करायला लागेल? Q चा मिड पॉइंट काढण्यासाठी फॉर्म्युला होता आपल्याकडे Q1 प्लस Q2 बरोबर डिवायडेड बाय 2. बरोबर आहे का? म्हणजेच आपल्याला आता फॉर्म्युला वापरायला लागेल 80 प्लस 88, Q1 आहे 88, राईट, प्लस 80 डिवायडेड बाय 2. बरोबर. मग 80 प्लस 88 डिवायडेड बाय 2 तुम्ही करू शकता का? असं करायचं ना? मॅम. असं करायचं ना? या 2 ने 88 किंवा 80 पैकी एकाला भागायचं. असं करूया. हे असं 1 आणि हे 44 असं करू. हे बरोबर आहे का? आणि ह्याला पण भागायला लागेल ना मग, म्हणजे 40. हे बरोबर आहे का? नो मॅम. नाहीये? मॅम. नक्की? समजा मी हे नाही असं भागलं आणि असं असे उत्तर बरोबर येईल का? 80 प्लस 44 नाही, असं येऊ शकत नाही. दिस इज रॉंग. येणार. करेक्ट, कारण वरती प्लस आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर गेल्या लेक्चरमध्ये आपण असं म्हटलं होतं जेव्हा प्लस किंवा मायनस असतं तेव्हा तुम्ही डायरेक्ट त्याला डिव्हिजन करू शकत नाही, तुम्हाला ती सम करायला लागते. ओके, सो तुम्हाला काय करायला लागेल? 88 प्लस 80 इज इक्वल टू 168. ओके, 160 करेक्ट डिवायडेड बाय 2 असं करायला लागेल आणि मग तुमचं उत्तर येईल. आता हे तुम्ही करू शकता तुमची डिव्हिजन. 2 8 जार, बे 8 16 आणि बे 4 करेक्ट. बघा तुम्हाला इथे दिसते का? 84. करेक्ट. हे तुमच्या लक्षात आलं नक्की? बरोबर. Yes, ma'am. मग आता मला P चा मिड पॉइंट काढून दाखवा. तो कसा असणार आहे? P1 प्लस P2 डिवायडेड बाय 2. बरोबर. P1 प्लस P2 डिवायडेड बाय 2 काढून दाखवा मला आणि उत्तर सांगा. मी विचारल्यावर धडाधड सांगायला सुरुवात नाही करायची, आधी काढून दाखवे. आधी तुमच्या वहीत काढा आणि मग सांगा. आधी वहीत काढा, सगळ्यांना काढू द्या आणि मग मला सांगा. 10 प्लस झाला 12 आला. व्हेरी गुड. मॅडम 12 आला आन्सर. काय मुलं आहात तुम्ही, एकदम हुशारच. मी सांगते आधी फोडू नका, ज्यांना लक्षात येत नाही त्यांचं काय करायचं. सो 10 प्लस 14 इज इक्वल टू 24. आणि मी चुकीचं उत्तर दिलं असतं तर तुम्हाला नसतं का माझी मजा उडवता आली? उद्या नसतं का गॉसिप करता आलं एकमेकांच्या, मॅडमचं चुकलं, मॅडमचं चुकलं, असं नसतं का करता आलं? येत आहे का लक्षात? ओके, सो 24 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 12. सो मिड पॉइंट आपला 12 आला पाहिजे. इथपर्यंत सगळ्यांचं एकमत झालंय? येस मॅम. Yes, ओके, ma'am. व्हेरी गुड. मी मॅम हे 12 आलंय. येस 12 आलंय, कळलं मला. सो आता बघूया त्यांचा पण. येस करेक्ट, द मिड पॉइंट ऑफ P इज 12. मग आता पर्सेंटेज चेंज इन Q काढायचं आहे आपल्याला, राईट? सो मग ते काढता येईल का आपल्याला? पर्सेंटेज चेंज इन Q काढण्यासाठी बघा काय केलंय ते. आपण पर्सेंटेज चेंज इन Q कसं काढतो? Q2 बरोबर मायनस Q1. आपण हा फॉर्म्युला मगाशी वापरला होता, डिवायडेड बाय
QM म्हणजे मिड पॉइंट ऑफ Q. बरोबर, हा मगाशी फॉर्म्युला आपण लिहिला होता, आठवतंय का तुम्हाला? सो आता मॅम. हा येस मॅम. आणि तुम्हाला माहितीये का, ते चुकीचं असं लिहिलं गेलं ऍक्च्युली. इथे पर्सेंटेज चेंज इन Q असं लिहिलं गेलंय की नाही, पण ते पर्सेंटेज चेंज इन P आहे. हो. ओके, सो आता आपण हे बघूया. पण आपल्याला Q बघताच येईल. इथे आपल्याला पर्सेंटेज चेंज इन P दिसतोय. सो त्यांनी काय केलंय, P2 मायनस P1 ओके डिवायडेड बाय PM आणि त्याचं उत्तर आलंय त्यांना 0.3333. बरोबर. आता मला तसं Q2 मायनस Q1 डिवायडेड बाय QM सांगा. $88 minus 80 sorry 80 minus 88 राईट डिवायडेड बाय QM किती होतं तुमचं मिड पॉइंट ऑफ Q 84 84. राईट. सो मग मला आता सांगा उत्तर याचं. झिरो पॉईंट 0.95. मॅम आला आन्सर 0.952. मायनस 0.95 0.952. मायनस 0.9524 बरोबर. मायनस 4 डिवायडेड बाय 84. आणि मग तुम्ही त्याचं असं करू शकता की या 4चं 1s केलं आणि याचं 2 1 केलं, म्हणजे 4 8s आर 4 2s आर 8 आणि 4 1s आर 4. सो 1/21 दॅट इज, मग तो करायला तुम्हाला सोपा पडतो 0.952. ओके, सो आता हे उत्तर तुम्हाला इथे दिसतंय राईट. आणि ते पर्सेंटेज चेंज इन प्राइस नाहीये, पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी आहे. ओके, तुमच्या लक्षात आलंय नक्की? तुम्ही लिहून घेताय राईट हे? येस मॅम. मॅम. सो लक्षात ठेवा, हे पर्सेंटेज चेंज इन प्राइस आहे वरचा आहे तो, आणि हे पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी आहे. मे बी माझ्याकडून लिहिताना काही चूक झाली असेल. ओके, येस मॅम. सो लेट्स सी, तुम्हाला इथपर्यंत तर कळलंय राईट. आता पुढे बघूया, पुढे काय काय केलंय त्यांनी. तुम्ही मिड पॉइंट काढलेत आणि पर्सेंटेज चेंज इन काढलं. आता सिम्पली भागाकार करायचा आहे. ओके, भागाकार करताना काय केलं, पर्सेंटेज चेंज इन ओके त्यांनी असं पण घोळ केलाय होय, हरकत नाही. आपल्याला असं घ्यायला लागतं पर्सेंटेज चेंज इन, बघा बरं मागच्या ह्याच्यात, लेट मी जस्ट रब दिस. ओके, बघा बरं त्यांनी काय केलं होतं, आधी क्वांटिटी डिवायडेड बाय प्राइस केलं होतं की नाही. सो आत्ता तुम्ही इथलं न बघता तुम्हाला काय करायचंय, क्वांटिटी किती चेंज होत होती, मायनस 0.9524. सो ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला करताना ओके हे बघू नका, मी ते नीट करून तुम्हाला पाठवीन. ओके, सो तुम्हाला बघताना बघायचंय पर्सेंटेज चेंज इन प्राइस चेंज इन, हा माझा डेल्टा आहे असं समजा, पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस. बरोबर. मग आता काढून दाखवा मला, मायनस 0.9524 डिवायडेड बाय 0.3333 असं काढून दाखवा चला पटकन. किती आलं? 0.349. चला एक उत्तर आलंय 0.349. बरोबर. आता आणखीन किती येत आहेत ते मला सांगा. किती आलं रे उत्तर?
असं काही आलंय का? 2.85? 2.8600. येस, 2.8587 समथिंग लाईक दॅट. 2.85. येस. Yes, मग आता ma'am. मला सांगा, इलॅस्टिसिटी 1 पेक्षा मोठी आहे की छोटी आहे? Yes, ma'am. Elasticity, is it greater than 1 or greater than less? Greater than 1 or less than 1? It's greater than 1. Then. 2.85 is greater than 1, right? येतंय लक्षात? Yes, ma'am. म्हणजेच जर तुमची इलॅस्टिसिटी ग्रेटर दॅन 1 असेल तर ती कशी असते? Yes, ma'am. इलॅस्टिक की इनइलॅस्टिक डिमांड असते? सांगा बरं मला. Elastic. करेक्ट. रिलेटिव्हली इलॅस्टिक असते. बरोबर आहे ना? येस येस. सो मी तुम्हाला हे पाठवताना नक्की एडिट करून पाठवेन. ओके. आत्ता तुमच्या हे लक्षात आलंय का आपण काय केलं ते नक्की? Elastic. करेक्ट. Yes, ma'am. आता कंपॅरिझन विथ ma'am. मेजरिंग इलॅस्टिसिटी ॲज पॉइंट A to B, म्हणजे A to B मध्ये जेवढी इलॅस्टिसिटी आहे ती आपण कंपेअर केली. ओके. ती आपली निघाली काहीतरी 0.8 व्हॉट वी कॅन से 2.85 होती. बरोबर. इफ वी कॅल्क्युलेटेड इलॅस्टिसिटी फ्रॉम पॉइंट A to B, वी वुड टेक द स्टार्टिंग पॉइंट ॲज द रेफरन्स. म्हणजे जर तुम्हाला A to B अशी कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्ही A पॉइंट रेफरन्सला घ्याल. पण B to A कॅल्क्युलेट करायचे असेल तर तुमचा रेफरन्स पॉइंट असेल B. सो कुठून कुठे जाताय हे पण महत्वाचं आहे. प्राइस वाढतीये की कमी होतीये? सो तुमची ऑब्व्हियसली P1 बदलणार, P2 बदलणार. जर समजा आधी 10 असेल आणि मग 14 झाली, सो P1 10 असेल, P2 14 असेल. बरोबर. पण क्वांटिटी समजा पण उलट झालं, आधी 14 प्राइस होती P1 आणि मग ती कमी झाली 10 पर्यंत, तर ती होईल P2. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते? सो द पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी वुड बी 8/88. 80/88. There are so many mistakes. I might be sleeping while doing this PPT. Okay. The percentage change in price would be, सो लक्षात घ्या की तुमचं डिफरन्स किती होता क्वांटिटी चेंज मधला? 8%. राईट. 8 out of 88 चेंज झाले, म्हणजे जवळजवळ 10% चेंज इन क्वांटिटी होता. आणि जेव्हा प्राइस मध्ये किती चेंज झाला? 4 out of 10, म्हणजे -40%. मग तुम्ही कॅल्क्युलेट करताना उलट करणार, चेंज इन क्वांटिटी डिवायडेड बाय चेंज इन प्राइस. ओके. आणि त्याप्रमाणे तुमचं बदलेल. तुमच्या आर्क इलॅस्टिसिटी मेथड लक्षात आली. आता आपण त्याच्यापेक्षा पुढची मेथड, आणि ही अतिशय सोपी मेथड आहे. ओके. या मेथडचं नाव आहे टोटल एक्सपेंडिचर मेथड. कोणती मेथड आहे सांगा मला ही? Total expenditure method. करेक्ट. Total एक्सपेंडिचर मेथड. व्हेरी गुड. ओके. आता बघा हा ग्राफ. आता हा जो तुम्हाला दिसतोय ना ऍक्च्युली अख्खाच्या अख्खा, तर तो सगळ्याच्या सगळ्या डिमांड कर्व आहे. ओके. असा विचार करा. एडी, डीजी आणि पुढे जीजे. ओके. अशा प्रकारे डिमांड कर्व, इन द सेन्स आपल्याला असं म्हणायचंय की हा डिमांड अशा प्रकारे डिमांड फिरली. आधी ती कमी होत होती, मग स्टेबल राहिली, आणि मग मे बी आणखीन वेगळ्या प्रकारे चेंज झाली. ओके. सो असं असताना कशी काय इलॅस्टिसिटी असेल ते बघायचंय. त्यासाठी आपल्याला बघायला लागतं टोटल एक्सपेंडिचर किती आहे. कारण आपल्याला माहितीये टोटल एक्सपेंडिचर म्हणजेच टोटल इन्कम असतं. तुम्हाला माहितीये का हे, की जितकं तुमचं इन्कम असतं तितकंच तुमचं एक्सपेंडिचर असतो. इन द सेन्स तुम्ही जे इन्कम म्हणून असता ते तुम्ही खर्च करता. आयदर वे तुम्ही ते सेव्ह करता किंवा कन्झ्युम करता. ओके. सो तुम्ही जितकं इन्कम मिळवता तितकाच तुमचा खर्च असतो. खर्च म्हणजे नुसतं डायरेक्ट पैसे काही विकत घेणं असं नाही बरं का. तर त्याच्याबरोबर काय काय असतं की तुम्ही सेव्हिंग करता, इन्व्हेस्टमेंट करता, त्याच्यानंतर तुम्ही खरेदी करता, कन्झम्पशन करता. बरोबर. सो तुमचं इन्कम म्हणजेच तेवढाच इक्वल टू मध्ये तुमचा खर्च असतो. अर्थातच हे तुम्हाला आत्ता नाही बघायचंय, तुम्हाला बघायचंय नेक्स्ट सेमिस्टरला. आत्ता तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, म्हणून जर तुम्ही टोटल एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला टोटल इन्कम पण कळेल किंवा टोटल डिमांड कशी चेंज होते ते पण कळेल. येस, तुम्ही काही सांगत होतात मला? ओके. जर काही असेल तर नंतर सांगा. ओके.
आपण हे बघूया आतापुरतं. अंडर दिस मेथड वी मेजर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड बाय एक्झामिनिंग द चेंज इन टोटल एक्सपेंडिचर ड्यू टू चेंज इन प्राइस. सो या मेथडमध्ये आपण काय करतो, चेंज इन वी मेजर चेंज इन मतलब एक सेकंड, मला काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम होतोय, मला एकच सेकंद द्या. मी मीटिंग कट करत नाही, एक सेकंड, मी फक्त टेस्ट करते सिग्नल. ओके, तुम्हाला ऐकायला येतंय माझं बोलणं आता नीट? कारण मला अनस्टेबल दिसत होतं कनेक्शन. तुम्हाला ऐकायला येतंय नीट? हो येतंय मॅम ऐकायला. Yes, ma'am. Okay, cool. So under this method, मॅडम we measure elasticity of demand by examining change in total expenditure due to change in price. So जेव्हा प्राइस बदलली तर त्या तुलनेत तुमचा एक्सपेंडिचर किती आणि कसा बदलत गेला हे आपण चेक करतो आणि त्याच्यावरनं कळतं. कारण एक्सपेंडिचर म्हणजे काय, तुम्हाला जे हवं असतं त्याची तुम्ही डिमांड करता आणि जो आपको चाहिए उसकी डिमांड करके आप उसके ऊपर एक्सपेंड कर देते हो, आप स्पेंड करते हो मनी, क्योंकि आप डिमांड करते हो तो कुछ खरीदते हो या फिर कुछ लेते हो और अगेंस्ट पैसे देते हो. तो अगर आप टोटल एक्सपेंडिचर को ट्रैक करोगे तो समझ में आएगा कि टोटल एक्सपेंडिचर प्राइस चेंज पे कैसे रिएक्ट कर रहा है, और जैसे ही रिएक्शन होगी आपको इलॅस्टिसिटी पता चलेगी. तुमच्या लक्षात येत आहे मी नक्की काय म्हटलं ते, कसं एक्सपेंडिचर ट्रॅक केलं ते, की थोडंसं कन्फ्युजन आहे, परत सांगायला हवंय? समजतंय? ओके, तुम्ही शांत आहात याचा अर्थ तुम्हाला समजतंय असा पकडणार बरं का मी. सो प्रोफेसर एकदा रिपीट कर. ओके, सांगते ना. बघा, आता असा विचार करा, तुमची जी डिमांड आहे, ओके, सो त्या डिमांडला कधी कधी ट्रॅक करणं कठीण असतं, बरोबर? कारण किती लोक डिमांड करत असतात कंपनीत, कंपनीत नहीं कंट्रीमध्ये, बरोबर? सो जब आप ट्रैक कर रहे हो डिमांड को, वो पॉसिबल नहीं होता कई बार. तो हमें क्या करना पड़ता है, हमें पता चलता है कि लोगों के एक्सपेंडिचर कितने हो रहे हैं, क्योंकि आपके पास टैक्स के बिल रहते हैं, आपके पास पूरे के पूरे लोगों के रिकॉर्ड्स रहते हैं, अकाउंट्स रहते हैं, तो आप उसके हिसाब से ट्रैक कर पाते हो. तो कई बार डिमांड को ट्रैक करने की जगह एक्सपेंडिचर को ट्रैक किया जाता है, क्योंकि जब भी आप किसी चीज की डिमांड करते हो तो क्या करते हो, आप कुछ चीज खरीदते हो डिमांड करके या फिर सर्विस लेते हो, तो ये सब किसके अगेंस्ट खरीदते हो, आप कुछ तो पे करते हो, राइट? जब भी कुछ खरीदते हो, जब भी कुछ डिमांड करते हो, तो आप क्या करते हो, जितना खरीदोगे उतना पैसा दोगे. सो आप जब पैसा दोगे तो आपका क्या होगा, एक्सपेंडिचर होगा. मतलब आपकी जितनी डिमांड होगी उतना ही आपका एक्सपेंडिचर रहेगा, और ये एक्सपेंडिचर ट्रैक करने के लिए हम यूज करते हैं टोटल एक्सपेंडिचर मेथड, क्योंकि ये मेथड यूज करके हम उसका रिलेशन प्राइस से लगाते हैं. जब आपकी प्राइस बढ़ेगी तो क्या आपका एक्सपेंडिचर बढ़ रहा है या घट रहा है? अगर बढ़ रहा है इसका मतलब आपकी डिमांड बढ़ रही है. जब प्राइस बढ़ेगी तो एक्सपेंडिचर कम हो रहा है, इसका मतलब आपकी डिमांड घट रही है. तुम्हाला समजतंय आता मी काय म्हणते ते? समझ में आ रहा है अभी? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. So Professor Alfred Marshall evolved the total outlay or total revenue और टोटल एक्सपेंडिचर मेथड. तो तीन तीन नाम है, टोटल आउटले मेथड, टोटल रेवेन्यू मेथड या फिर टोटल एक्सपेंडिचर मेथड, एक ही मेथड के, एज अ मेजर ऑफ इलास्टिसिटी. फिर से प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल ने ही मेथड दी है. बाय कंपेयरिंग द टोटल एक्सपेंडिचर ऑफ अ परचेसर्स बोथ बिफोर एंड आफ्टर द चेंज इन प्राइस. तो प्राइस में चेंज होने से पहले और बाद में कैसे एक्सपेंडिचर थे एक कंज्यूमर के या फिर परचेसर के, इट कैन बी नोन whether his demand for good is elastic, unity or less elastic. तो इस इलास्टिसिटी पता चल जाती. टोटल आउटले इज प्राइस मल्टीप्लाइड बाय क्वांटिटी ऑफ अ गुड. तो आप आउटले मतलब एक्सपेंडिचर कितना निकालोगे, प्राइस मल्टीप्लाइड बाय क्वांटिटी. मतलब आपको 4 पेन लेने हैं, एक पेन की प्राइस 5 रुपए, तो 5 मल्टीप्लाइड बाय 4 दैट इज 20. मतलब आपका टोटल आउटले हो गया 20. समझ में आ रहा है? प्राइस मल्टीप्लाइड बाय क्वांटिटी डिमांडेड. दिस इज एक्सप्लेन्ड विद द हेल्प ऑफ द डिमांड शेड्यूल अबव. मतलब जो आप हम देखने वाले हैं. ओके, तो कैसे देखने वाला है, लेट्स सी. ओके, sorry. According to this method, when a fall in price rises the quantity demanded in such a way that your total outlay remains unchanged, then the quantity is said to be unitary. मतलब जैसे ही आपकी प्राइस बढ़ती है आपका क्वांटिटी डिमांडेड भी चेंज हो जाएगा,
लेकिन अगर आपका खर्चा सेम रहा तो हम उसे बोलेंगे यूनिटरी इलास्टिक, दैट इज इलास्टिसिटी ऑफ डिमांड विल बी 1। देखो पहले प्राइस 10 था तो आप 30 यूनिट्स ऑर्डर कर रहे थे, ओके। अब जब प्राइस 5 तक गिरा तो आपने क्वांटिटी डिमांडेड कितना कर दिया, 60। अब आप आउटले कैसे निकालोगे, प्राइस मतलब P मल्टीप्लाइड बाय क्वांटिटी मतलब Q, तो 10 मल्टीप्लाइड बाय 30 इज इक्वल टू 300। उसके हिसाब से 5 मल्टीप्लाइड बाय 60 इज इक्वल टू 300। मतलब आपका टोटल खर्चा सेम रह गया, राइट। इसका मतलब आपकी इलास्टिसिटी कितनी है, 1, यूनिटरी इलास्टिक। समजते है तुम्हाला? हाँ मॅम समजा. हा, आता सेम तसंच तुमचं दुसरं उदाहरण बघा, ओके। व्हेन विथ द फॉल इन प्राइस, जैसे ही प्राइस गिर जाती है, द क्वांटिटी डिमांडेड इंक्रीजेस। प्राइस गिरी तो क्वांटिटी डिमांडेड इंक्रीज हो गया इन सच अ वे दैट टोटल आउटले गोज ऑन इंक्रीजिंग, खर्चा भी बढ़ जाता है, देन इट इज कॉल्ड एज इलास्टिक डिमांड। जैसे प्राइस पहले 20 थी, हम डिमांड कर रहे थे 10 यूनिट्स, तो 20 मल्टीप्लाइड बाय 10 दैट इज 200। आउटले आपका खर्चा हुआ था 200। लेकिन जब प्राइस गिरी 10 तक और आपने 30 यूनिट्स डिमांड करना शुरू कर दिया, तो 10 मल्टीप्लाइड बाय 30 हो गया 300। मतलब आपका खर्चा बढ़ा, आउटले बढ़ा। आउटलेट अगर बढ़ जाता है तो आपकी डिमांड है इलास्टिक, ओके। आउटले अगर सेम है तो ये है यूनिटरी इलास्टिक, और आउटले मतलब खर्चा मतलब एक्सपेंडिचर बढ़ा तो आपकी डिमांड आहे इनइलास्टिक। समजतंय? आता करेक्ट त्याच्या उलट आहे, when a fall in price raises the quantity demanded in such a way that the total outlay goes on decreasing। जेव्हा प्राइस कमी झाली की खर्च पण कमी होतो, आउटले पण कमी होतो, म्हणजे आपका खर्चा एक्सपेंडिचर भी कम हो जाता है, तब आप उसे बोलेंगे इनइलास्टिक डिमांड। पहले प्राइस 5 था तो 60 यूनिट आप डिमांड कर रहे थे, तो 5 मल्टीप्लाइड बाय 60 हो गया 300। लेकिन जैसे ही आपका प्राइस 2 तक गिरा, ₹2, तो आपका यूनिट आपने डिमांड करना शुरू कर दिया 100 यूनिट्स, ओके। लेकिन खर्चा क्या हुआ, 100 मल्टीप्लाइड बाय 2 दैट इज 200, तो खर्चा कम हुआ, राइट। जब खर्चा कम होता है दैट विल बी इनइलास्टिक डिमांड, जब खर्चा बढ़ जाता है दैट विल बी इलास्टिक डिमांड, जब खर्चा इक्वल टू होता है दैट विल बी यूनिटरी इलास्टिक डिमांड, ओके। इसका मतलब यहाँ पर आपकी इलास्टिसिटी ऑफ डिमांड है दैट इज ईडी इक्वल टू 1, यूनिटरी इलास्टिक। ईडी इज ग्रेटर देन 1, इलास्टिक डिमांड। ईडी इज लेस देन 1, दैट इज इनइलास्टिक डिमांड। लक्षात येत आहे तुमच्या? विचारू का प्रश्न? येस मॅम. ओके, मग सांगा बरं, जेव्हा तुमचा खर्च सेम असेल तेव्हा कोणती इलास्टिसिटी ऑफ डिमांड असेल? युनिटरी. करेक्ट, युनिटरी. यस, वेरी गुड। जब आपका खर्चा कम हो जाएगा प्राइस कम होने की वजह से, तब इनइलास्टिक. इनइलास्टिक, वेरी गुड। इलास्टिक. जब खर्चा बढ़ जाएगा प्राइस कम होने की वजह से, तब इनइलास्टिक. इलास्टिक। ये देखो ये सेकंड वाला है, प्राइस कम हुई तो खर्चा बढ़ गया, ओके। पहले 200 था अब 300 होने लगा, सो दैट इज इलास्टिक, ओके। मला वाटतं मी तुम्हाला ही मेथड शिकवली आणि तुम्हाला समजली असेल ती, बरोबर? येस मॅम. व्हेरी गुड। सो आपण 2 मेथड बघितल्या, एक होती आर्क ऑफ इलास्टिसिटी मेथड, आणि ही दुसरी होती, कुठली होती ही मेथड सांगा? टोटल आउटले मेथड किंवा एक्सपेंडिचर मेथड. करेक्ट, टोटल एक्सपेंडिचर मेथड किंवा टोटल रेव्हेन्यू मेथड। येते तुमच्या लक्षात? नक्की, ओके। सो आता तुम्हाला माहितीये का, तुमची जी इलास्टिसिटी असते ती वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टर्सवर अवलंबून असते, ओके। सो त्यातला इलास्टिसिटीला अफेक्ट करणारे काही फॅक्टर असतात, आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग इलास्टिसिटी ऑफ डिमांड। 8 मार्काला मोठा क्वेश्चन येऊ शकतो। सो असा पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ कमोडिटी, म्हणजे कमोडिटी कुठल्या प्रकारची आहे। मगाशी जर तुम्ही बघितलात या टेबलमध्ये, तर तुम्हाला आठवतंय प्राइस वाढल्यावर जर आपण कमी खर्च करायला लागला तर ते इन्फिरियर गुड्स असणार आहे,
आपण हे पाहिलं होतं, तुम्हाला आठवतंय की जर समजा तुमचा खर्च कमी व्हायला लागला दॅट मीन्स ते इन्फिरियर गुड्स आहे. प्राइस वाढल्यावर तुमचा खर्च वाढला तर ते लक्झरियस गुड किंवा नॉर्मल गुड असलं पाहिजे, बरोबर? हा, हे आपण पाहिलं होतं. मग तसंच तुमच्या कमोडिटीच्या नेचरवर ते इन्फिरियर आहे का, ते सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी गुड आहे का, सबस्टिट्यूट गुड आहे का, ते नॉर्मल गुड आहे का, लक्झरियस गुड आहे का, नेसेसिटी गुड आहे का, ह्या सगळ्यावरती तुमची इलास्टिसिटी ऑफ डिमांड ठरत असते. ओके, ये सब फैक्टर्स पे डिपेंड करती है. Elasticity of demand of a commodity is influenced by its nature. A commodity for a person may be a necessity, a comfort or luxury. तो अभी के लिए हम दो टाइप देख रहे हैं. जैसे अगर कमोडिटी नेसेसिटी कमोडिटी मतलब नेसेसरी वाली कमोडिटी रह सकती है या फिर लग्जरियस कमोडिटी रह सकती है. When a commodity is necessity like food grains, vegetables, medicines, etc., its demand is generally inelastic. मतलब बाकी के कौन से भी फैक्टर का उसकी डिमांड पर कुछ असर नहीं रहता. तो आपकी जब कमोडिटी नेसेसिटी कमोडिटी है उसका डिमांड जनरली इनइलास्टिक रहने वाला है as it is required for human survival and its demand does not fluctuate much with the change in price. तो जैसे प्राइस चेंज होते रहते हैं उसके साथ उसका डिमांड फ्लक्चुएट मतलब चेंज नहीं होता. When the commodity is comfort या फिर लग्जरी कंफर्ट कमोडिटी लाइक फैंस, रेफ्रिजरेटर, जो आपके घरों में रहता है लेकिन अगर नहीं है तो भी अपना मतलब लाईफ कुछ थ्रेटन नाही होता, लाईफ तुमच्या जीवनाला असं काही प्रॉब्लेम होत नाही. हा, असणं गरजेचं असतं आजकाल. ओके, सो एटसेट्रा, इट्स डिमांड इज जनरली इलास्टिक ॲज अ कन्झ्युमर कॅन पोस्टपोन इट्स कन्झम्पशन. आपण पुढे ढकलू शकतो. जर फ्रीज बंद पडला तर उद्याला रिपेअरिंगला पर्सनला बोलवता येतं. मेडिसिन संपलं तर असं चालेल का? नाही चालत. फूड ग्रेन संपले तर चालतील का? नाही चालत. ओके, मी तुमच्यासाठी ओपन ठेवलंय. खालचे 2 पॉइंट वाचा बरं. वेन कमोडिटी इज लक्झरी आणि द टर्म लक्झरी. ओके, तोपर्यंत मी आणि मला सांगा त्या पॉइंट्स बद्दल तुम्हाला काय वाटतं ते. ओके, तुमची अटेंडन्स शीट मी अपलोड केली आहे. ओके, तुम्ही त्याच्यात अटेंडन्स भरू शकता आणि आपलं लेक्चर पण संपणार आहे. कारण when a commodity is luxury like AC, DVD player, its demand is generally more elastic. तुमची प्राइस वाढेल कमी होईल त्याप्रमाणे